नाईक, आपण पाहताय NDTV मराठी. सकाळी 8च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी पाहूया आजच्या ठळक बातम्या. बंगालच्या उपसागरात वादळाची चिन्ह, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्राच्या इतर भागांवरही होणार परिणाम. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रुळांवरील दुरुस्ती काम आणि तांत्रिक कामामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. आम्ही भाजपवाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच, उत्तर प्रदेशातील सभेत अमित शहांचा इशारा. नरेंद्र मोदी है मौत का सौदागर, त्यांनी कोरोना काळात बंदी असलेल्या रेमडेसिवीर औषधाला परवानगी दिली. नाशिकमधील एका प्रचार सभेत प्रकाश आंबेडकरांचं मोदींवर टीकास्त्र. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात. NDTV मराठीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. मुंबईच्या 6 जागांसाठी उद्या मतदान. आज मतदानाची जोरदार तयारी, मतदानाचा टक्का वाढवण्याचं आवाहन. नाशिक, पालघर, दिंडोरीसह 5 लोकसभांसाठी ही तयारी पूर्ण. उद्या मतदानाचा दिवस, सुट्टी न घेता मतदान करा, सेलिब्रिटींचं आवाहन. निवडणुकीच्या काळात आतापर्यंत 9,000 कोटी रुपये जप्त, 5 वर्षात 2.5 पटीनं वाढ. ड्रग्ज, दारू आणि इतर वस्तूंचाही समावेश. स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या पीएला 5 दिवसांची पोलीस कोठडी. आज केजरीवालांसह आपच्या नेत्यांचा भाजपच्या हेडक्वार्टरवर धडक मोर्चा. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तास उष्ण आणि दमट परिस्थितीची शक्यता. कमाल आणि किमान तापमान 36 आणि 28 अंश सेल्सिअस. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता. कोकणात उष्णता कायम. आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशातील 2 जिल्ह्यांमध्ये बूट व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाचे छापे. छापेमारीत 40 कोटी रुपयांची रोकड जप्त. ममता बॅनर्जींच्या मुद्द्यावर खरगे आणि अधीर रंजन चौधरी आमने सामने. पक्षाचं ऐका नाही तर पक्ष सोडा, खरगेंचं चौधरींना अल्टिमेटम. आणि आता सविस्तर बातमीपत्रा